घरात लक्ष्मी टिकण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय. उंबरठ्यावर शिंकू नये. संध्याकाळी किंवा रात्री घरात शीळ घालू नये. कचरा कुंडीत कचरा साठू देऊ नये. नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरातील झाडू व केरसुणी हे नेहमी कोपऱ्यात ठेवावे. दातांनी नखे काढू नयेत. शनिवारी दाढी हजामत करू नये. सकाळी झोपेतून उठल्यावर किमान 1 ग्लास पाणी प्या. सूर्यास्तानंतर चुकूनही तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये. सूर्यास्तानंतर अन्न किंवा पाणी उघडे ठेवू नका. सूर्यास्तानंतर घर झाडू नये. सूर्यास्तानंतर नखे कापू नयेत. बेलाचे पान नित्य पालथे घालावे. गणपतीस तुळस घालू नये. सायंकाळी कोणाला मीठ देऊ नये. घराच्या मुख्य दारासमोर काटेरी झाडे ठेवू नये. सकाळी लवकर सूर्योदयापूर्वी उठून शक्य असेल तितके पायी चालावे. चप्पल, बूट दरवाजाजवळ ठेवू नये. शक्य असेल तर घरातील कामे स्वतःच करावी. दक्षिणेस पाय करून झोपू नये. बिघडलेली घड्याळं घरात ठेवू नका, अशुभ असते. बेडरूममध्ये धार्मिक पूजेच्या वस्तू अथवा देव ठेवू नये. कुठेही बाहेर जाताना जातो असे म्हणू नये, येतो असे म्हणावे. बेडरूममधील बेडवर बाहेरील व्यक्तीला बसू देऊ नये. तेलकट व गोड पदार्थाचे सेवन कमी प्रमाणात करावे. पाणी भरपूर प्रमाणात प्यावे. स्वतःला कायम व्यस्त ठेवावे. बेडच्या समोर आरसा नसावा, अन्यथा पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होतो. त्या आरशावर पडदा लावावा. बेडरूममध्ये देवाचे कॅलेंडर किंवा फोटो लावू नये. घरात प्रसाधनगृहाजवळ देवघर नसावे. घरात शिरल्याबरोबर शौचालय नसावे. कपाटावर कधीही कचरा किंवा भंगार वस्तू ठेवू नये. तिजोरी रिकामी कधी ठेवू नये. तुमच्या तिजोरीत एक तरी कवडी ठेवावी. पैशाचा ओघ नेहमी राहील. तिजोरी घरात जिथे ठेवलेली असेल त्या भिंतीला कधीही काळा किंवा निळा रंग देऊ नये. घरातील मुख्य दारासमोर कचराकुंडी ठेवू नये. लक्ष्मी ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारानेच आत येत असते. लक्ष्मी प्राप्तीसाठी रोज कबुतरांना चणे किंवा फुटाणे खाऊ घालावे आणि एका भांड्यात पाणी ठेवावे. घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा. तिन्ही सांजेला दरवाजा बंद करू नका. दरवाजा उघडा ठेवावा. संध्याकाळनंतर कोणालाच पैसे देऊ नये. घरामध्ये कधीही तुटलेले आणि बंद घड्याळ ठेवू नका, कारण असे घड्याळ अपयशाचे प्रतीक आहे. तर मग या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.